हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. तर आज आपण चाललो आहे श्रीराम जन्मभूमीत म्हणजेच अयोध्या नगरीत. तिकडे जाऊन आपल्याला खूप साऱ्या जागा एक्सप्लोअर करायच्याच आहेत, म्हणजेच शरयू नदी, मग हनुमानगडी, त्यानंतर श्रीराम मंदिर, मग चारधाम मंदिर आणि अजून बरंच काही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. झोपेतून उठलो, नाश्ता करायला थांबलो, नाश्ता वगैरे केला. आता मस्तपैकी निघालो इथं. नाश्ता करायला बसलो, नाश्ता केला आणि आपल्या AI मावशीला विचारला की ड्रोनचं कसं काय सीन. अयोध्येला राम मंदिराजवळ आपल्याला ड्रोन उडवायचं, ड्रोन शॉट घ्यायचे होते. AI मावशीला विचारला तर AI मावशीने सगळं डिस्क्रिप्शन दिलं. लास्टला बोलली आहे स्ट्रिक्टली नॉट अलो. तर मग आता तिकडे जाऊन ड्रोन उडवायची तर खूप जास्त इच्छा आहे, ड्रोन शॉट्स घ्यायची माझी. पण माहीत नाही तर उडवायला मिळेल की नाही मिळेल, बघूया. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आहे की मंदिराच्या 2.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ड्रोन स्ट्रिक्टली अलो नाहीच आहेत. त्याच्यामुळे लांबून पण कुठून फ्लाय करू शकत नाही, खूप जास्त लांबून पण करावं लागेल. बघू, देखते. राम मंदिरसाठी निघालो आता. ते ऑटोनी कुठे उतरणार आहे, तिकडून मग हनुमानगडी आणि मग बाकी गोष्टी आहेत. मग राम मंदिर असं काय काय करायचं ठरवलं. ऑटो रिक्षा सगळीकडे, ऑटो रिक्षाचे पर्याय येणार. हात बाहेर काढायचा. काका पण पुढे बसले आहेत, सगळे आहेत. सर्वात पहिले आलो इथे सरयू घाटला, सरयू नदीच्या इथं. खूप जास्त गर्दी आहे, सगळे लोक आंघोळ वगैरे करतायत. बघू शकता मागे मस्त आहे, पण जागा तर चांगली आहे. नगर निगम अयोध्या आपका हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता आहे. गिटार वगैरे लावले साहेबांनी इथं. काय माहिती काय विषय, गाणी बिणी बोलतात ते काय कळत नाही. तर इकडे एक गोष्ट चांगली गेली, नदी काय ते आहे की इकडे पलीकडे आहे आणि इकडे हा पाणी जो आहे तो मोटारने, तुम्ही तिकडे बघू शकता, इकडे मोटर लावलेत. मोटरच्या मदतीने इकडे पाणी आणलं आहे लोकांना आंघोळीसाठी, म्हणजे काय ॲक्सिडेंट्स वगैरे नको व्हायला, त्या दृष्टिकोनाने. नदी पलीकडे आहे, नदी बघूया आता कशी आहे ती. शरयू घाट, शरयू नदी काहीतरी. तर ही आहे शरयू नदी, शरयू घाटाच्या किनारी. हे सगळीकडे लिहिलेलं आहे. नरेश्वर मंदिर, सरयू मंदिर, गंगामहल, चंद्रहरी, जे काय आहे ते आजपर्यंत शेवटचं इकडे आहे 10 नंबर. हे 9 आहे, तिकडून स्टार्ट होतं काहीतरी फर्स्ट फ्लोर. हे जे मंदिर दाखवलं ते इथून चालू होतं. सगळे तिकडे एंड. पूर्ण 10 मंदिर आहे लाईनमध्ये. चला, आंघोळ तर नाही करणार आहोत, थोडंसं असंच पाणी घ्यायचं अंगावरती. जय श्रीराम. आई आणि मावशी तर फुल मस्त पैकी गारडले आहेत. चला युएसचे माणसं, जय श्रीराम बोला. आलो आपण काहीतरी बडे हनुमानजी, बडे हनुमान. बडे साल्या बडे आहे बडे हनुमानजी मंदिर. सॅटर्डेच्या टाइमला मस्त आलोय, आज तर मजा येणार आहे. हनुमान महाराजांचं दर्शन घ्यायला. जय श्रीराम भोलेनाथ. आणि हे गोवर्धन पर्वत उचललेला ते रंगणीवरती, जे आपल्याला काय निधीवनला बघायला भेटलं, गोवर्धनला, त्या आपल्याला इथं बघायला भेटलं स्टॅच्यू. जय श्रीराम. तर काहीतरी आहे आतमध्ये, तिकीट घ्यायचं 10 रुपये पर हे तिकीट आहे. 3 जण का? अच्छा, सुरुवात तर इथूनच आहे. हे काय आहे? कृष्ण भगवान, हे राम जन्म, ते जेलमध्ये झालं होतं ते. कुठून जायचं? तेच
ओके. राजगद्दी, गजद्वार. काय राम रावण युद्ध. हा हो नाईस. श्री हनुमान जी. जय श्री राम. शुभ विवाह. हे घाबरलो ना. आवाज कोण येतोय? किधर से मीराबाई. हे गेम्स वगैरे खेळतानाच आहे गेस. महारास. ओके. कृष्ण जन्म. परत कृष्ण जन्म. अच्छा, हे वासुदेव महाराज श्रीकृष्णांना जेव्हा नदीमधून घेऊन जातात तेव्हाचं. हो नाही. भावर धनुष्य. बघितलं बघितलं बघितलं. हां फुलवारी. चकना आयटम येतात काय. चणे शेंगदाणे हेल्दी आयटम घेऊन. हे काय आणलं? हे भेल आहे काय तरी काय. लँड झालोय आता सीधा राम मंदिरच्या गेटच्या इथं. राम मंदिर 100 मीटर आहे आणि हनुमानगडी 600 मीटर. थोडासा वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. पहिला हनुमानगडीला जाऊ, त्याच्यानंतर मग राम मंदिरमध्ये जाऊया. शॉप सगळीकडे. जय श्रीराम जय श्रीराम. काका पण मदत करतात. काका पण ऐकत नाही. वा वा. चल बाय बाय. हनुमानगडीला आलोय. गर्दी मॅक्स. फोटो व्हिडिओ काढून देतात की नाही माहीत नाही. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काढतो. जास्त गर्दी आहे. आल्यापासून कधीपासून दीदीला तंदुरी चाय पाहिजे होती. जशी पाहिजे होती तशी बनते तंदुरी चाय. मेन रोड पासूनच लाईन्स लागलेत राम मंदिरसाठी. किती मोठे आहेत काय माहिती. हे सुग्रीव किल्ला अयोध्या जे मागाशी बाहेरून दाखवतो. माहित नव्हतं ना आपल्याला इथे यायचं. लय पुढं लय लांब राम नाही. आणि हा इकडे आहे राम मंदिर. थोड्याच वेळात पोचू. त्या म्हणजे आतमध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे आलो नाहीये.
तर माहीत नाही आतमध्ये गेल्यानंतर, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये नाही तर पण बाहेरच्या पॅसेजमध्ये जरी फोटोज वगैरे काढायला अलाव आहे का ना माहीत नाही, बघू. जर असेल सगळीकडे फक्त माकडं. सिक्युरिटी चेक इन मध्ये आतमधून आत तर आलं. आता इकडे काहीतरी चप्पल स्टँड वगैरे काढायला आहे. ते छोटीशी इकडे मंदिराची झलक टाईप्स काहीतरी दिसायला हवं आहे ना, ते आहे. लॉकर रूम्स आहेत इथं, लॉकर रूम्स. लॉकर म्हणजे आता सगळं सामान ठेवायला लागेल आणि फोटो तर मला वाटत नाही आपल्याला काढायला मिळेल फोटो व्हिडिओ काहीच आज. ठीक आहे, बघूया. टाईज लॉकर रूम. इकडे आपला सगळा इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे ठेवावा लागणार आहे. ऑप्शन नाही आहे आता. लॉकर पण खूप मोठे आहेत, इकडे आहेत खूप सारे, त्या बाजूला पण आहेत खूप सारे. माणसं इकडे उभे आहेत, मी रांगेत उभे आहेत, बाकी पब्लिकला तर दर्शन वगैरे मस्त करून झालेलं आहे. आता इथं थोडंसं फोटोज वगैरे घेऊ आणि मग निघू. आतमध्ये आर्किटेक्चर एवढा ग्लास बनवला ना, जबरदस्त बनवला आहे. सगळीकडे जबरदस्त व्ह्यू आहे, मस्त एकदम. आतमध्ये पण बाहेर पण मंदिराच्या पूर्ण सगळीकडे म्हणजे चारी बाजूला जबरदस्त. आणि अजून पण काम चालू आहे मंदिराचं, त्यामुळे काही ठिकाणी जाता येत नाही आहे. पण ठीक आहे, मंदिराचं काम पूर्ण झालं की ना लय मजा येणार आहे. आपण येऊ, पुन्हा येऊ, मजा येईल. निघालो इकडून बाहेर आणि काय आई आणि मावशी लोक ऐकत नाहीत. हे बाजार नाही बोलतो ना, थोडं शॉप आहेत तर तिकडे शॉपिंग करायला. आणि हे इकडं माणसं लिंबू सरबत प्यायला थांबलेत. लिंबू सोडा. भूक लागली ना खूप जास्त, जेवलो नाही आहे म्हणून. नाही गरम गरम काहीतरी खायचं व्हायचं तर लिंबू पाणी पिता समजत नाही येडी लोक. हा लिंबू सोडा, सोडा सोडा, लिंबू सोडा आणि काय प्या. ओके गाईस, संध्याकाळ होत आले, आत्ताशी 4:30 वाजलेत. पण थंडी खूप जास्त आणि वाढत चालली आहे. म्हणजे जेवढी एक्सपेक्टेड होती तेवढी तर नाही आहे, त्यावेळेस खूप जास्त थंडी आहे. जर थंडीचा टाईमला येत असाल तर मस्त स्वेटर वगैरे सगळं टोपी वगैरे सगळं घेऊन या. खूप जास्त थंडी आहे कारण की इथं. जाता आपला एक स्पॉट राहिलेला चारधामचा, तो इथं चारधामला घेऊन आला होता. इथं थोडं फटफट दर्शन घेऊया. चारधाम मंदिर करून आहेत आणि मग निघू परत बॅक टू पॅव्हेलियन. चारधाम मंदिर. चारधाम हे असतं बद्रीनाथ भगवान, त्यानंतर जगन्नाथ भगवानजी, मग द्वारकाधीश आणि रामेश्वर भगवान, शंकर भगवान. हे मस्त चहा प्यायला बसले तिथं शेकोटी घेऊन. युएसची माणसं पण आहेत. बाटली द्यायचा गरम होईल लवकर. गाडी आली आपली. ठीक आहे. कशी आहे? मस्त आहे, मस्त. अयोध्यावरून निघालोय. मस्त गाडीत बघू शकता तिघं पण मागं ताणलोय, तंगडे अंतरून. ते पण हे लोक पुढं बसलेत. आता परत 4 तासाचा ट्रॅव्हल, मग जाऊन आपल्याला परत डे 6 आणि डे 7. हा डे 5 आहे. डे 6 आणि डे 7 परत आपला बनारसमध्ये होणार आहे. आता जाता थोडंसं जेवणार, मग परत ट्रॅव्हल करणार आणि इथं मस्त झोपून जाणार. मजा तर येणार आहे भाई. काय कचोरी, रसमलाई. हे रसमलाई नाही आहे, ते मलाई काय ते तिकडे बनारसला खायचं आहे. ची स्पेशल येल्लो वाली काहीतरी, काजू बदाम पिस्ता टाकून. याला जो भी होगा देख लेंगे. अभी थोड़ा ऐसा सोए तो थोड़ा गरम हो रहा है. शायद ये जैकेट विकेट निकालना पड़ेगा लग रहा है. एसी लाव. एसी मतलब एसी नहीं लगाना भैया. हीटर भी नाही लगाना है. लाइटिंग मस्त केलं रे. पप्पा ती लाईट बंद करा तर चालेल.
स्लाइड करा स्लाइड. स्लाइड. चलो गाईज अभी लाइट बंद हो रही है थोड़ी देर में. हाँ, बाय बस. बाय. गाईज पोचलो मगाशीच हॉटेलला. आता मस्त. हा भिकारी झोपला पण. डोळ्यावर लाईट मारते. अरे ते असं. भाष्य दिसतोय. हा बस जाऊ दे. गुड नाईट झोपतो आता. 2 वाजलेत. आपल्याला 3 वाजता उठून म्हणजे ऍक्च्युली 2:30 वाजता उठूनच जायचं होतं ते काशी विश्वनाथसाठी. पण थोडे घरातल्यांना पण आराम मिळावा म्हणून 1 तास लेट उठतोय. 3 वाजता उठून निघायचं आपल्याला जेणेकरून दर्शन फटफट मिळून जाईल आणि मग त्याच्यानंतर बाकी सगळं चालू करायचंय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन काय बोलायचंय. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. टेक केअर पण बोलतो बाबा. टेक केअर. बाय.